डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालय परिसरात फेरीवाल्यांच्या गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। केडीएमसीचे अधिकारी सुरेश कामराज यांच्यावर कथितपणे फेरीवाल्यांकडून हल्ला करण्यात आला। सँडविच विक्रेत्याने बांबूने मारहाण केल्याचा आरोप असून या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे। जखमी अधिकाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। कारवाई होते विजय सेलचं स्टार्ट केलं आहे। तिथूनपर्यंत आम्ही कारवाई करत आलो आणि पेंढारकरला आलो होतो। आम्ही वॉर्निंग पण दिलं त्यांनी आणि कालच सांगितलं होतं त्यांना तिथे लावायचं नाही, उद्या कारवाई आहे, वॉर्निंग पण दिलं आम्ही। तरी पण ते कदम ऐकलं नाही। त्यांचे 4 गाडी येत होते, ते लावत होते, बंद सुरूच होते। त्यांना मी अर्धा तास दिला टाईम, तरी पण त्यांनी काढलं नाही। तर काय नेमकं काय झालं? काय मारामारी झाली? मारामारी मला मारलं पण त्यांनी, बांबूनी मारलं आणि नखून पण मारले माझ्या इकडं, बांबूनी मारलं इकडं आणि मला असं पण गले पण पकडून मारलं। तर काय पोलीस कंप्लेंट झाली अजून? आता पोलीस कंप्लेंट दिलं, अजून नाही दिलं, ते मेडिकल चालू आहे। ते मेडिकल करून यायला सांगितलं आम्हाला ते पोलीस लोकांनी। तुम्ही काय म्हणता, जेव्हा हे प्रकरण घडलं तुम्ही त्या जागेवर होते? सद्यस्थिती आम्ही सर्वजण कर्मचारी कारवाई करत होतो। पहिल्या दिनाने गरडा सर्कल करत आम्ही पेंढारकर कॉलेजच्या गेटसमोर आलो तर श्री कदम साहेबांची गाडी तशीच चालू होते। त्यांना बंद करा वगैरे आणि गाड्या काढून घेऊन जावं असं सांगण्यात आलं, तरी ती व्यक्ती ऐकत नव्हती। अर्धा तास तरी आम्ही तिथे थांबलो। नंतर आम्ही त्यांच्या गाड्याचे सामान वगैरे उचलून घेऊ लागलो। एवढं तो आडवा होऊन त्यांनी लगेच बांबूच्या साह्याने आमचे पथक प्रमुख सुरेश कामराजला मारायला चालू केलं। तर बाकीचे गाड्या बंद होते की चालू होते? अडवण्याचा प्रयत्न केलेला होता। बाकीच्या गाडी बंद होते की चालू होते? बाकीच्या गाड्या सगळ्या बंद होत्या। नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुल इमारतीचे नामकरण आणि नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आदर जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत साकारलेल्या या प्रकल्पामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, शिरीष नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पोलीस दलासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत या क्रीडा संकुलामुळे कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। तसेच क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा सुविधांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्यासोबत बॅडमिंटन खेळूनही आनंद घेतला। सोलापूर महानगरपालिकेच्या नवीन भांडवल कर प्रणालीवरून भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत। शहर जल वितरण सुधारणा योजनेसाठी निधी उभारणीचा प्रश्न निर्माण झाल्याने करवाढीचा प्रस्ताव समोर आला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन यावर प्रश्न उपस्थित केले। दरम्यान महापौर आणि गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर भूमिका मांडली। मनपा आयुक्तांनी निर्णय सभागृहात घेण्याचा सल्ला दिला आहे। सुमारे 1378 कोटी रुपयांच्या योजनेत मनपाचा मोठा आर्थिक हिस्सा असल्याने करवाढीचा पर्याय सुचवण्यात आला होता। मात्र या प्रस्तावाला आमदारांचा विरोध असून प्रशासनाकडून इंग्रजीत मांडलेल्या अजेंडावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे। यामुळे येत्या सर्वसाधारण सभेत या वादाचा पुढचा टप्पा पाहायला मिळणार आहे। सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेला या ठिकाणी 1,500 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी मंजूर झाला आणि तो विषय या ठिकाणी बोर्डावर आलेला आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची ही वेळ हे आहे की लोकांमध्ये गैरसमज होऊ नये। कारण का या ठिकाणी विषय करत असताना कुठल्याही नागरिकांना सोलापूर शहरातील नागरिकांना टॅक्सच्या रूपांतर मधून करवाढ असेल ही कुठलीही दरवाढ या ठिकाणी होणार नाहीये। उलट या ठिकाणी अनेक स्रोत सोलापूर महानगरपालिकेमध्ये च्या माध्यमातून जर वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी 800 कोटी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, त्याला आम्हाला कॉन्ट्रीब्युशन मनी म्हणून जे काय आम्हाला द्यायचं आहे तर एक तर बॉन्डच्या स्वरूपातून आम्ही या ठिकाणी तो निधी उभा करणार आहे। आणि तसंच दुसरा म्हटलं तर या ठिकाणी अनेक स्रोत महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या वाढीमधून आहे। आज तुम्ही बघता की महानगरपालिकेची जी प्रशासन काळ होता, 4 वर्ष प्रशासन काळ असताना या ठिकाणी 40% वसुली या ठिकाणी झाली। आज पुढे ही 40% वसुली आम्ही 80-90% पर्यंत कसं नेता येईल ह्याच्यावर आम्ही या ठिकाणी भर देणार आहे। त्यात भूमी मालमत्तेचा विषय अनेक तुम्हाला माहिती आहे की मेजर गाळे, मिनी गाळे आपल्याला या ठिकाणी आहेत, ते पोटभाडे करू यांना या ठिकाणी दिलेलं आहे। तर त्यांच्या
ह्याच्यासाठी एक काय कायदा केला पाहिजे जेणेकरून महापालिकेला उत्पन्न ते कमी भरतात पण मूळ मालकाला या ठिकाणी जास्त देतात. तर त्या दृष्टिकोनातून आता जो आपला रेडी रेकनर आहे, रेडी रेकनर दराप्रमाणे त्या पोट भाडे करून जर भरत असेल किंवा मालकाला या ठिकाणी मूळ मालकाला त्या पद्धतीने जी आपले रेट आहेत ते कसे वाढतील या दृष्टिकोनातून आम्ही जवळपास 600 गाळे, 1000 पैकी 600 गाळे आपल्याला या ठिकाणी तसेच प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी आपण उत्पन्न कसं वाढवता येईल हे बघणार आहेत. आणि बीओटीचे प्रकल्प सोलापूर महानगरपालिका अनेक बीओटीचे प्रकल्प आपल्याला या ठिकाणी जागा तशीच पडून आहेत. तर बीओटी प्रकल्प कसं राबवून महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल या ठिकाणी आमचं दृष्टिकोन राहणार आहे. कारण का आज तुम्ही बघितलात पुणे महानगरपालिका असेल, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, त्यांनी ही महापालिका श्रीमंत कशी झाली तर अनेक जागा जमिनी त्यांचे जे महानगरपालिकेचे आहेत त्या ठिकाणी ते प्रकल्प उभा करून बीओटीवर जे काय असेल त्या ठिकाणी लगेच निर्णय, आज तुम्हाला माहिती आहे 20-20 वर्ष झाले या ठिकाणी कुठलाही निर्णय होत नाही आणि ते प्रकल्प पूर्ण न होता ते प्रकल्प तसंच राहतो. पण आज शासनाच्या गाईडलाईन्स शासनाचेच लोक आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्याला आज आम्ही सकाळी 20 ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत. अनेक प्रकल्प या ठिकाणी बीओटी तत्वावर देऊन महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवणार ह्याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि शहराच्या सोलापूर शहराच्या जनतेवर कुठलीही कर प्रणाली या ठिकाणी वाढवणार आम्ही या ठिकाणी नाहीये. आणि हा जो विषय पाण्याचा आलेला आहे या ठिकाणी आमचे सर्व पार्टी मिटिंग मध्ये हा निर्णय येणार आहे. फक्त आयुक्त साहेबांना या ठिकाणी हा महत्वाचा विषय परत, कारण का आपल्याला माहिती आहे की बोर्ड व्हायला 1-2 महिना या ठिकाणी लागतो. तर हा विषय तसा राहून हा विषय सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचा विषय असल्या कारणाने हा विषय अजेंड्यावर घेतला आणि तो त्याचा निर्णय पार्टी मिटिंग मध्ये ठरणार आहे. 3 आमदारांशी चर्चा करणार या विषयावर. पार्टी मिटिंग मध्ये ठरणार. आणि कर वाढ होऊ नये यासाठी तिन्ही आमदारांचे या ठिकाणी या पाणी पुरवठ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय जो आलाय तो आयुक्तकडून तातडीचा घ्या म्हणून रिक्वेस्ट करून आल्यानंतर हा विषय घेण्यात आलेला आहे. आणि तिन्ही आमदारांना विश्वासात घेऊन आमचे पालकमंत्री साहेब आहेत, 19 तारखेला पालकमंत्री साहेब आहेत, ते देखील या ठिकाणी येणार आहेत. शहराला कुठलीही करवाढ दरवाढ आपण करणार नाहीत हे देखील ते तुम्हाला या ठिकाणी सांगतील की काय कशा पद्धतीने आपण हा प्रकल्प राबवणार आहोत म्हणून. एवढंच मला सांगायचं. त्यानंतर कर वाढ होऊ नये यासाठी मोहीम देखील सत्ताधारी नगरसेवकांनी केली. कर वाढ होऊ नये यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी सह्याची मोहीम देखील कुठलीही सह्याची मोहीम या ठिकाणी राबवलेली नाही आहे. एक मिनिट ऐका, कुठलाही विषय आम्ही अजेंडावर घेतल्यानंतर त्याची पार्टी मिटिंग होत असते. आज तुम्ही जे म्हणता की सह्यांची मोहीम, तर कुठली मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करून, पण पालिका पदाधिकारी हे तो इथल्या स्थानिक आमदाराला विश्वासात घेत नाहीत असं चित्र निर्माण होत आहे. नाही असं काय नाही. मला काल नोटिफिकेशन जे पाठवले होते ते इंग्लिशमध्ये आमच्या घरी पाठवण्यात आलं. म्हणून मला इंग्लिशमध्ये जेव्हा मी थोडं बीकॉम शिकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इंग्लिशचं सवय तुटलंय, त्यामुळं मला तर कळालं नाही लोक. म्हणून मी म्हणलं आयुक्ताकडेच यावं. आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले अनेक लोक आहेत या महानगरपालिकेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल मला माहित नाही. त्यांना कसं समजावून सांगता हे समजून घेण्यासाठी मी इथं महानगरपालिकेत आले. पण प्रत्येक आता दोन्ही आमदार आलेत आणि शहराच्या समस्येवर येऊन बोलतायत, तर हे दोन्ही पदाधिकारी आता आपल्या तो त्यांचा विषय आहे, तो आमचा नाही. आमच्या विषयी प्रोटोकॉल वगैरे काय आहे? नाही राहू दे ना, आमच्या विषयी बोला. आणि तुम्ही दोन्ही आमदार येऊन बोलणार असल्यामुळे लगेच एक तासापूर्वी प्रेस कॉन्फरन्स हा मुद्दा मांडतात. हे दोन्ही गटाचं राजकारण नाही का? मला प्रत्येक पार्टीचं प्रत्येक ठिकाणी गडबाजी आहेत की हो, यात का नवीन नाही. मग तुम्ही मान्य करताय की गडबाजी आहे? पूर्वी माझा बापूचा गट होतच की. मला प्रत्येक मालक आता कुठला गट आहे म्हणायचं? मग आपण तर कर आणि करवाढीला विरोध केलाय, तर हे महापालिकेनं कसं भरावं किंवा काय ह्याच्या सूचना आपल्या आहेत? पर्यायी मार्ग काय? पर्यायी मार्ग पर्यायी मार्ग अनेक गोष्टी मी महानगरपालिकेला सांगितले की अनेक गोष्टी महानगरपालिकेने आजपर्यंत खुल्या जागा भाड्याने दिल्या जवळपास 605. त्याच्यावर आजपर्यंत 1 रुपयाचाही टॅक्स घेतलं जात नाही, फक्त भाड्याचं. जे मिनी शॉपिंग सेंटर आहेत त्यांच्याकडनं ज्या काही भाडं घेतलं जातं त्यांनाही 1 रुपयाचा टॅक्स नाही. जे मोठे शॉपिंग सेंटर आहेत त्यांचाही कोट्यावधी रुपयाचा टॅक्स थांबलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये ज्याने टॅक्स भरतात त्या गुंठेवारीच्या ज्या हजारो टॅक्स म्हणजे जे हे आहेत प्रॉपर्टी, म्हणजे जवळपास 30% प्रॉपर्टी आज टॅक्स भरलं जात नाही ह्या ना त्या
मार्गाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या त्यांना कोणतरी सांभाळत असेल, त्यामुळे या 30% फुकटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या सोयी मूलभूत सुविधा त्यांनी आपलं वापरतात, पण त्यांनी 1 रुपयाचं टॅक्स भरलं जात नाही. 70%, 60-70% जे लोक टॅक्स भरतात त्यांना तर आपण सातत्यानं कर वाढ किंवा कुठलेही टॅक्स लवकर भरल्याने दंड आकारणी हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे वसूल केलं जात आहे. पण ह्या 30-35% जे टॅक्स भरत नाही त्यांच्या बाबतीत काय? त्यासाठी मी तेही आयुक्तांना म्हणलं की ह्या लोकांकडनंही टॅक्स तुम्ही वसूल करा, म्हणजे आपल्याकडे उत्पन्नाचं साधन वाढ. गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतो की 30 ते 40% लोक टॅक्स भरत नाही त्यांच्याकडनं चालू करा आणि गुंठेवारी लवकर चालू करा, की जेणेकरून आपल्याला गुंठेवारीचं हे केलं म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. आणि मला असं वाटतं की हे केल्याशिवाय आपलं सोलापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार नाही. ह्या विषयावर तुम्ही सभागृहाला काय सल्ला द्याल? नगरसेवक अधिकार तो सभागृहाला आहे. पूर्ण सभागृहाचा आहे. आणि आता आमचं स्पष्ट म्हणणं आहे आपण जे लोकांना जनतेला शब्द दिला निवडणुकीच्या अगोदर, ज्या गोष्टी आपण जनतेला आपण ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगितलं ते आपण जनतेशी विश्वास